डॉक्टर अजीत नवले, मैं अर्ज करूंगा कॉमरेड सईद अहमद उनका सत्कार करें। कॉमरेड अजीत नवले को लाल सलाम। कॉमरेड अजीत नवले को लाल सलाम। मजदूर किसान एकता जिंदाबाद। मजदूर किसान एकता जिंदाबाद। शेतकरी कामगार एकजुटीचा। अभी मुंबई कमेटी की ओर से जो अभी हमारे नवनिर्वाचित सचिव है कॉमरेड शैलेंद्र कामले, उनके तरफ से कॉमरेड अजीत नवले का और अभी कॉमरेड शैलेंद्र कामले मुंबई के सचिव बने हैं और राज्य सेक्रेटरीट मेंबर बने हैं, तो कॉमरेड हिलकान सामंत या तरुण मंडळी या कॉमरेड शैलेंद्र कामले को लाल सलाम। शैलेंद्र कामले को लाल सलाम। एक कॉमरेड अरे हाँ हाँ कॉमरेड्स। कॉमरेड अजीत नवले, डॉक्टर अजीत नवले किसान आंदोलन का नेता, जो लॉन्ग मार्च मुंबई में आयोजित किया गया, जिसकी वजह से किसान आंदोलन में एक गति मिली है, वो आंदोलन में एक बहुत अग्रदूत नेता डॉक्टर नवले रहे। इस वक्त वो महाराष्ट्र जो ऑल इंडिया किसान सभा है उसके वो महासचिव हैं और राष्ट्रीय किसान सभा, ऑल इंडिया किसान सभा के वो सह सचिव हैं और हमारे पार्टी के सेक्रेटरी तो है ही। तो विलंब न करते हुए मैं कॉमरेड अजीत नवले से अर्ज करूंगा। अच्छा, उनके बोलने से पहले कॉमरेड संस्कृति के पूरे परिवार आज हमारे बीच में आए हैं। बहुत ही एक हमारे लिए बहुत खुशी की बात है और हमने अर्ज किया था कॉमरेड अनिरुद्ध से, जो सबसे बड़े हैं, कि वो यहाँ पर दो शब्द बोलेंगे, तो उन्होंने कहा कि नहीं, आज जो इनमें सबसे जो कम उम्र की है मगर कॉमरेड संस्कृति की बहुत ही प्यारी कॉमरेड होता, उनसे उनकी तरफ से वो यहाँ पर कोई बात रखेंगे। मैं कॉमरेड गुप्ता से अर्ज करता हूँ कि आप यहाँ पर दो शब्द हैं या तो यहाँ पर हिंदी में बात करें या मराठी में? हिंदी में बोलो, बात में मराठी में बोलो। ठीक है। तो हमारे पूरे परिवार की ओर से आप सबका स्वागत। बहुत अच्छा लगा यहाँ पर आके। मैं खुद अमेरिका में रहती हूँ, वहाँ पर मैं वकालत करती हूँ और अक्सर जब भी पहले आते थे, मेरे आपके लिए कॉमरेड संस्कृति है, मेरे लिए मेरे बाबा, उनकी हमेशा याद आती रहती है और मेरी माँ भी उनके साथ काम करती थी, सुमन संस्कृति। कभी एक का नाम लिया तो दूसरे का नाम मेरे दिल में आ ही जाता है, क्योंकि हम हमेशा एक साथ रहे थे।
कल तो वो अंतर्राष्ट्रीय महिला दिन भी था, तो हमारे माता पिता दोनों हमेशा हमेशा एक साथ जुटे रहे, काम में भी, कभी घर के काम में भी। मेरे बाबा ने कभी ऐसे कहा नहीं कि ये काम मैं नहीं करूँगा, ये औरतों का काम है, कभी नहीं। मेरे साथ भी ऐसे ही किया। मेरे 4 बड़े भाई थे, कभी भी ये लड़का है, ये लड़की है, कभी ऐसा भेदभाव नहीं किया। जो भी मेरे दिल में आया मैंने किया। हमें हमेशा प्रेरणा दी, हमेशा जस्ट अपनी जो एम्बिशन है उसे आप चेस करो, आपको जो सही लगता है वैसे करो, यही हमें सिखाया। तो जब भी उनका नाम आता है मेरे दिमाग में, तो कभी ज़्यादा भगवान की या किसी ऐसी प्रार्थना नहीं करती हूँ, लेकिन मुझे हमेशा मेरे माँ बाप की याद हमेशा आती रहती है। तो यहाँ आके मुझे बहुत ही अच्छा लग रहा है और आप लोगों से मिलने का मौका मिला। उनके विचार आजकल की पॉलिटिक्स अलग है, लोगों को जो चाहिए वो अलग है, अलग चीज़ें हैं, फिर भी इतने सारे लोग यहाँ पर है, ये देख कर भी मुझे बहुत अच्छा लगा। तो बस आप अपना भी काम करते रहिए अपनी ज़िंदगी में, अपने भी बेटियों को ऐसे ही बेटों की तरह ही रखिए और बस जो सच्ची बात है उसे ही कहते रहिए और उसी के मार्ग पे चलिए। तो बहुत बहुत अभी मैं कॉमरेड डॉक्टर अजीत नवदेसिया से सुरू करूया। अध्यक्ष वगैरे आपण काही केलं नाही तसं, हेच अध्यक्ष आहे। आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे नेते, मार्गदर्शक, ज्यांनी या कार्यक्रमाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना सांगितलं, ते कॉम्रेड विवेक मोंटेरो, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, राज्य कमिटीचे आमचे नेतृत्वदायी सहकारी कॉम्रेड SK रेगे, नवीन ज्यांची मुंबईच्या जिल्हा सचिवपदी निवड झाली आणि जे DYFI पासून आपल्या सर्वांच्या बरोबर आहेत, माझे मित्र आहेत, कॉम्रेड शैलेंद्र कांबळे, राज्य कमिटीमध्ये ज्यांच्याबरोबर खूप प्रदीर्घ काम करण्याचा योग आला आणि आत्तासुद्धा ज्यावेळी मी आलो खूप दिवसानंतर ते भेटले, राज्य अधिवेशनातही त्यांची भेट झालेली होती, ते कॉम्रेड सईद अहमद, कॉम्रेड वर्तक, कॉम्रेड हेमकांत सामंत, मंचावर उपस्थित असलेल्या कॉम्रेड सोनिया गिल, अनिल प्रभू, सुगंधी फ्रान्सिस, ज्या पुस्तकं विक्रीची जबाबदारी सांभाळून आहेत, आकाश बागुल आहेत, अनिल प्रभूचं नाव मी आत्ताच घेतलं। मी मगाशी आलो त्यावेळी संपूर्ण संसगिरी परिवार इथे आलेला आहे, ही फार आपल्यासाठी आनंददायी गोष्ट आहे। आपल्या या सगळ्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ते आलेले आहेत। त्यांच्या मुलींनी इथे 4 शब्द कॉम्रेड संसगिरींबद्दल, सुमन संसगिरींबद्दल बोलले। सर्वच उपस्थित मित्रांनो, आज खरं आहे की क्रिकेटची मॅच आहे आणि विषयही शेतीचा आहे, त्याच्यामुळे कदाचित तुमच्याबरोबर फारसा रिलेटेड नाही आहे। असं असताना सुद्धा खूप चांगल्या संख्येनं तुम्ही सगळे इथे उपस्थित आहात, त्याबद्दल आयोजकांचं आणि तुमच्या सर्व उपस्थितांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो, आपलं अभिनंदन करतो, आपलं स्वागत सर्वप्रथम करतो। मित्रांनो, कॉम्रेड संसगिरींच्या बद्दल त्यांची मुलगी या ठिकाणी बोलत होती। त्यांनी त्यांच्या कौटुंबिक आयुष्याच्या 4-2 गोष्टी तुम्हाला सांगितल्या। कॉम्रेड विवेक मोंटेरो बोलत असताना ते म्हणाले की इथे बसलेले अनेक दिग्गज नेते हे कॉम्रेड संसगिरींचे चेले आहेत, त्यांच्याकडून शिकलेले शिष्य आहेत, अशा प्रकारे कॉम्रेड संसगिरींचा त्यांनी उल्लेख केला। कॉम्रेड संसगिरींबरोबर प्रत्यक्ष काम करण्याचा योग माझ्या पिढीला आणि मला आला नाही, परंतु पुण्यामध्ये असताना त्यावेळी कॉम्रेड संसगिरी सेक्रेटरी होते, पार्टी सेक्रेटरी होते आणि मी SFIच्या माध्यमातून येऊ घातलो होतो तुमच्या सगळ्यांमध्ये, दुसऱ्या एका वेगळ्या प्रवाहामध्ये त्यावेळी होतो आणि तो काळ होता की निर्णय घ्यायचा होता, कोणत्या दिशेला जायचं। मी हे अनेकदा सांगितलंय, मला सांगायला त्याबद्दल काही खेद वाटत नाही। ज्यांच्या विरोधात आपण लढतोय त्या विचारसरणीच्या बरोबर माझा संपर्क होता
आणि त्या विचारसरणी निवडायची की तुमची विचारसरणी म्हणजे आपली विचारसरणी निवडायची, या वैचारिक कल्लोळामध्ये आम्ही सगळेजण होतो. लढ्यामध्ये संयुक्त, मात्र अनेक संभ्रम मनामध्ये होते. मी नम्रपणाने मान्य करेल की ते संभ्रम दूर करून खरी चांगली विचारसरणी, मानवतेला जागणारी विचारसरणी कोणती, हा ठरवण्याचा निर्णय घेताना ज्या पुस्तकांचा उपयोग झाला आणि ज्या वक्त्यांचा उपयोग झाला, त्यापैकी कॉम्रेड संझगिरी हे एक नक्कीच महत्वाचे वक्ते आणि लेखक होते, हे मी नम्रपणाने आपल्याला सांगतो. मला आठवत आहे की त्यावेळी मानवाची कहाणी आणि त्याचबरोबर चार्वाक ते मार्क्स, खूप छोटी पुस्तकं, परंतु आमच्यासारख्या अनेक नव्या कार्यकर्त्यांना कोणत्या दिशेनं आपण गेलं पाहिजे हे ठरवण्यासाठी जो वैचारिक संभ्रम आहे तो दूर करण्यासाठी या 2 पुस्तकाने आम्हाला अतोनात मदत केली. मला वाटतं ती 2 पुस्तकांचं महत्व आज सुद्धा तसूभर सुद्धा कमी झालेलं नाही. त्याचं कारण काय आहे? मला त्यावेळी सांगितलं जायचं की मी ते पुस्तकाचं लेखक प्रभाकर संझगिरी. मग कोण आहेत प्रभाकर संझगिरी? ते म्हणायचे पार्टी सेक्रेटरी आहेत, मोठे कामगार नेते आहेत, त्यांना पॅन्थर म्हणायचे त्यावेळी लोक. आणि वाटाघाटींच्या बैठका ज्या व्हायच्या त्याच्यामध्ये त्यांच्या युक्तिवादाला तोड नसायची. कामगारांच्या प्रश्नांच्या बद्दल त्यांची जी मांडणी, जे युक्तिवाद असायचे हे आम्ही ऐकून होतो. परंतु जास्त आकर्षण कोणतं होतं तर आम्हाला सांगितलं गेलं, काय खरं खोटं तुम्हाला ज्यादा माहिती, परंतु त्यांना आम्ही वैज्ञानिक म्हणून फार ॲप्रिशिएट करायचो. हे शास्त्रज्ञ होते असं आमच्या सगळ्या पिढीला सांगितलं जायचं. आणि ते शास्त्रज्ञ होते याचा प्रत्यय त्यांच्या मांडणीमध्ये यायचा, कारण ते ज्या प्रकारे मांडणी करायचे. मराठी भाषा इतकी सोपी असू शकते आणि शास्त्रीय विषय तसा किचकट, मानवाची सगळी उतरणं सांगायची आहे. म्हणजे अमिबापासून सुरू झालेला मानवाचा प्रवास तो आपल्या होमोसेपियन्स पर्यंत आणून ठेवायचा, आणि तोही इतक्या सोप्या भाषेत की सायन्स हा विषय नसणाऱ्या माणसाला सुद्धा तो समजावा. ही अत्यंत व्यवस्थित हातोटी कॉम्रेड संझगिरींची होती. त्या पुस्तकातून आम्ही शिकलो. आजही ती पुस्तकं आपण वारंवार प्रिंट करतो, लोकांमध्ये घेऊन जातो. त्याचं महत्व कधीही संपणार नाही. कॉम्रेड प्रभाकर संझगिरींबरोबर कॉम्रेड सुमन संझगिरी असायच्या. माझा फार बोलण्याचा योग आला नाही. आम्ही घाबरायचोच खरं तर त्यांना. 2 जण ज्यावेळी पुण्याच्या ऑफिसमध्ये असायचे, आम्ही आपल्या बाकड्यावर तिकडे त्यांना लांबून पाहायचो आणि त्यांची भाषणं वगैरे ऐकायचो. आदरयुक्त भीती असायची, ही मोठी माणसं आहेत, आपण कसं जाऊन इंटरॅक्ट व्हायचं. खरं तर झालं तर त्यांनी कधी दूर लोटलं नसतं, मी तुम्हाला सांगतो, परंतु तरी एक आदरयुक्त भीती असायची आम्ही शिकणाऱ्या पोरांमध्ये. कॉम्रेड संझगिरी बरोबर असायच्या, सुमन संझगिरी बरोबर असायच्या, आणि त्या सुद्धा तितक्याच ताकदीनं पार्टीचं आणि आपल्या सगळ्या जनसंघटनांचं, कामगार वर्गाचं काम करायच्या. आज त्यांच्या आठवणी जागे करण्यासाठी आपण मित्रांनो इथे आलेलो आहे. भांडूप सेंटर हे तेव्हापासून आमच्यासाठी कॉम्रेड संझगिरींबरोबर जोडलेलं सेंटर म्हणून ते आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये. आणि आज सुद्धा सबंध महाराष्ट्रात जी आपली कामगार वर्गाच्या लढ्याची शक्तीस्थानं आहेत, जिथून चळवळ मोटिवेट होते, जिथून चळवळ पुढे जाते, जी काही 7-8 सेंटर्स आहेत, त्यापैकी मी नम्रपणानं सांगेल की हो, कॉम्रेड प्रभाकर संझगिरींचा सर्वाधिक सहवास ज्या सेंटरला लागला ते भांडूपचं सेंटर आजही कामगार वर्गाचं अत्यंत दिशादर्शक आणि क्रांतिकारक सेंटर आहे. हे नम्रपणानं मला सांगितलं पाहिजे. मी या सेंटरला पहिल्यांदाच आलो. फार येण्याचा योग कधी आला नाही, परंतु प्रचंड उत्सुकता होती की कसं असेल भांडूपचं सेंटर. मी आलो आणि पाहिलं वर हे सगळे टेबल मांडलेले आहेत आणि आपले सगळे दिग्गज नेते तिथे बसतात. डेली वर्किंग चालतं. आणि मला सांगण्यात आलं, कॉम्रेड रेगेन बरोबर मी गप्पा मारत होतो, कॉम्रेड मोंटेरो बरोबर गप्पा मारत होतो, राऊंड द क्लॉक 24 तास या इमारतीचे दरवाजे उघडे असतात. कामगार इथे येतात, त्यांच्या सगळ्या अडचणी मांडतात. केवळ कामगार नव्हे, मी जी माहिती घेतली, आता जनवादी महिला संघटनेचं काम इकडं फोफावत आहे, बाकी विद्यार्थी युवकांचं काम आपलं वाढतंय, आणि सगळेजण इथे एकत्रपणाने ही सगळी चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी अत्यंत एकोप्यानं काम करतायत. रात्र पण इथे मला वाटतं कोणतरी राहतं आणि राऊंड द क्लॉक हे सगळं श्रमिकांचं काम चालतं. अधिक चांगलं काय वाटलं मी सांगतो. मला त्यांनी सांगितलं की कामगार येतात, आपल्या चळवळीची माणसं आहेत, विद्यार्थी युवक येतात, आपल्या चळवळीची माणसं आहेत, पण आजूबाजूचे अनेक लोक
जे सामान्य लोक आहेत तसे डायरेक्ट आपल्या बरोबर मेंबरशिपच्या द्वारे कनेक्ट झालेले कदाचित नसतील, परंतु ते सुद्धा वेगवेगळ्या त्यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून, त्यांच्या आपुलकीच्या माध्यमातून ह्या सेंटर बरोबर जोडले गेलेले आहेत. आणि हा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये त्या इतर लोकांचे सुद्धा खूप चांगले कामं हे सातत्यानं होतात. मित्रांनो, असे सेंटर्स हे चळवळीचे शक्तिस्थानं आहेत. ही शक्तिस्थानं महाराष्ट्रभर अधिक संख्येनं वाढली पाहिजेत. तुम्ही हा जो कॉम्रेड प्रभाकर संजगिरी, सुमन संजगिरीचा वारसा आहे, शक्तिस्थानं कम्युनिस्ट पक्षाची चळवळीची तयार करण्याचा, तो तुम्ही जोपासला. त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं ज्यांनी सगळ्यांनी जोपासला, जे मंचावर बसलेत आणि पुढेही काय बसलेत, एकदा त्यांच्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन मित्रांनो केलं पाहिजे. तुम्हाला सर्वांना मी याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्या सर्व पिढीच्या वतीनं देतो. मित्रांनो, आजचा विषय जो तुम्ही ठेवला तो आहे जे शेतीचं अरिष्ट आज संबंध देशभर आहे. या शेतीच्या अरिष्टाचा आपल्या बरोबर नक्की काय संबंध आहे आणि त्यातून पुढे कसं जायचं याच्याबद्दल आपण जरा या स्मृती दिनाच्या निमित्तानं गप्पा मारणार आहोत. विषय निवडताना खूप चांगला त्याला टायटल तुम्ही दिलंय, भांडवली व्यवस्थेमधील शेतकी अरिष्ट आणि कामगार शेतकरी एकजुटीची गरज, अशा प्रकारचा तो विषय आहे. कॉम्रेड विवेक मोंटेरोंचा जेव्हा मला फोन आला की अजित तुला यायचंय, अरे सगळे गुरुस्थानी असणारी माणसं नाही म्हणण्याचा प्रश्न येत नाही, यायचं मी आलो, प्रश्नच नाही. म्हटलं काय बोलायचं, तर ते म्हणाले की जरा तू तुझा नेहमीचा विषय तू बोल. म्हटलं कोणता विषय माझा, ते म्हणले शेतीचा. मी थोडा कन्फ्यूज होतो. म्हटलं आता शेतकऱ्यांच्या समोर शेतीबद्दल बोलणं हे जरा सोपं, त्यांचा जीवन मार्गाचा संबंध असतो आणि ती सोपं काम असतं. पण मी म्हटलं बाबा तिथे तर कामगार आहेत सगळे किंवा शहरी माणसं आहेत, हे शेतीची भानगड मी त्यांना सांगून काय करू, ते ऐकतील का माझं. कॉम्रेड्स विवेक मोंटेरो म्हणाले की अजित, हा जो सांधा आहे कामगार आणि शेतकऱ्यांचा सांधा, हा अशाच प्रकारे एकमेकाचे प्रश्न समजून घेऊनच मजबूत करता येऊ शकतो. कधीतरी आम्ही शेतकऱ्यांमध्ये कामगारांचे काय प्रश्न आहेत हे समजून घेण्यासाठी कॉम्रेड विवेक मोंटेरो, सईद अहमद आणि रेगेंना अकोल्याला बोलवलं पाहिजे. तर शहरात गेलेल्या आपल्या बांधवांचे काय प्रश्न आहेत हे शेतकऱ्यांना समजतील आणि शेतकऱ्यांचं काय चाललंय हे कधीतरी शेतकरी कार्यकर्त्यांना शहरामध्ये आणून त्यांना बोलायला लावून जर एकमेकाला आपण समजून घेतलो तरच कामगार शेतकऱ्यांची एकजूट अस्तित्वात येण्याच्या शक्यता वाढते. मला वाटतं जो निर्णय तुम्ही सगळ्यांनी घेतला तो या दृष्टिकोनातून आहे. कॉम्रेड विवेक मोंटेरो म्हणाले की तू ये, आपण या प्रश्नावर हितगुज केलं पाहिजे. मी त्यांना पुढे विचारलं की कोण बोलायला ऐकायला येणार आहे, तर ते म्हणाले की अजित, इथे कामगार येतील, शहरातले काही लोक येतील, परंतु खरं तर शहरातले ही लोक सुद्धा कुठून आलेली आहेत, मुळातले सगळे गावखेड्यातून बहुतांशी लोक आलेले आहेत, ज्यांची अजूनही मुळं हे शेतीशी जोडले गेलेली आहेत आणि खूप धकाधकीच्या जीवनात बहुतांशी आपले चाकरमाने शहरात राहिलेले हे 4 सुट्टीचे दिवस जर कधी मिळाले तर त्यांचे पाय अजूनही गावाकडे ओढले जातात. असेच लोक बहुतांशी शहरांमध्ये राहायला आलेले आहेत. मी चुकत नसेल तर बहुतांशी लोकांची मुळं अजूनही गावखेड्याशी बांधले गेलेली आहेत आणि गावातला भाऊ आहे, गावातली बहीण आहे, गावातली आपली आई आहे, गावातला आपला बाप आहे, तो कसा जगतो, त्याचे काय प्रश्न आहेत, तो काय म्हणू पाहतो आहे, ह्याशी कनेक्ट असणारे अजूनही बहुतांशी लोक शहरांमध्ये आहेत. त्यांचा आत्मा, शरीर जरी शहरात असलं तरी अजूनही आत्मा बऱ्याचदा गावखेड्यामध्ये जातो आणि स्वतःला त्यांच्याबरोबर कनेक्ट करतो. हे तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे. सगळ्यात चांगलं उदाहरण या भातृभावाचं काय असू शकेल, लॉंग मार्च जो आला नाशिकवरून, आपण चालत आलो, शेतकरी आई, शेतकरी बाप, त्याच्या प्रश्नासाठी 40,000 संख्येनं लोक आले. किसान सभेचा लॉंग मार्च होता. शहरात आम्ही आलो त्यावेळी काय चित्र होतं ती संध्याकाळ तुम्ही आम्ही विसरू शकणार आहे. हजारोच्या संख्येनं तुम्ही सगळे जमलात आणि कामगार, शेतकरी, लालबावट्याला मानणारे, जनवादीला मानणारे हे सगळे आलेच. पण त्या दिवशीचे व्हिडिओज काढून बघा, टीव्हीवर दाखवलं सगळ्यांनी, अजूनही आपल्या स्मरणामध्ये आहे. गावाची संबंध असणारे जे लोक कदाचित आपल्या बरोबर कनेक्ट नव्हते, आपल्या लालबावट्याचे सभासद नव्हते, हजारोच्या संख्येने रस्त्यावर होते. वेगवेगळे स्टॉल लावलेले होते, बिस्किट पुडे, पाणी, वेगवेगळ्या प्रकारची पेय, काही लोकांनी खिचड्या शिजवलेल्या होत्या
आणि आझाद मैदानवर गेलो, टीव्हीवर आपण पाहत होतो, शेतकऱ्यांचे पायी रक्ताळलेत, शेतकरी बापाचे आईचे पायी रक्ताळलेत चालून चालून, अनवाणी पायानं चालतायत. सोशल मीडियावर पोस्टर्स गेले की पायात चपला नाहीये. तिथं आम्ही काय अनुभवलं, हजारो शेतकऱ्यांची पोरं जी गावखेड्यात सोडून आलेत, तुमच्यासारखे 2 पिढ्या 3 पिढ्या झाल्या असतील, पण आलेत आणि इथं राहतायत. त्यांनी काय आणावं बरोबर? त्यांनी डबे तर आणलेच बापाला आणि आईला जेवू घालायला, 2-2 डबे आणले. काही लोकांनी मोठ्या प्रमाणात अन्न शिजून आणलं, काही लोकांनी 100-100, 200-200 चपलांचे बॉक्स आणले आणि ते त्या सगळ्या आयांना आणि बापांना जे पायी चालत आलेले आहेत त्यांना ते बॉक्स मधून आणलेले चपला वाटत होते. मित्रांनो, हा जो मानवतेचा हुंकार आहे, जो कनेक्ट आहे ना ग्रामीण भागाचा शहरी भागाबरोबर, आणि आपण माणसं आहोत, माणुसकी ही सर्वात सुप्रीम असते, त्यापेक्षा बाकी कोणतंच नातं हे तितकं महत्वाचं नसतं. ते सगळं आम्ही अनुभवलं आणि ओथंबलेल्या सगळ्या हृदयानं आम्ही ते साठवत होतो की ही शेतकऱ्यांची पोरं आणि प्रसंगी शेतकरी नसलेली, कामगार असलेली, पण मानवता आणि श्रमिक जनतेबद्दल प्रेम असलेली ही माणसं त्या प्रेमानं तिथे आली. दुसऱ्या बाजूला काय झालं, शेतकरी तुम्ही मदतीला आलात, परंतु दुसराही एक प्रसंग दुसऱ्या बाजूने घडला. तो सांगितल्याशिवाय आपण त्या अरिष्टाच्या भानगडीकडे जाणं मला योग्य वाटत नाही. काय प्रसंग होता, आम्ही ठाण्याला आलो आणि तिथे आम्हाला समजलं की आपला जो लॉंग मार्च जाणार आहे तो शहरामधून जाणार आहे आणि तो शहरामधून गेला. सकाळी निघणार होतो आम्ही 8 वाजता आमचं सगळं आवरून, आणि मग आझाद मैदानापर्यंत जायचं होतं. आणि बातमी येऊन पोहोचली, कॉम्रेड तुम्ही होते सगळे, कॉम्रेड कांबळे वगैरे, ते म्हणाले की परीक्षा आहे 10वीच्या पोरांची आणि तुमची जर लॉंग मार्चची गाडी जर आली, 40,000 लोक मुंबईमध्ये जर गेले तर ट्रॅफिक जाम होणार, ट्रॅफिक जाम होणार म्हणून लेकरं परीक्षेला वेळेवर जाऊ शकणार नाही. डॉक्टर अशोक ढवळे होते, कॉम्रेड JP गावित होते, आमची सगळी कमिटी होती. आम्हाला सांगितलं असं असं अडचण आहे. कॉम्रेड मी तुम्हाला सांगतो, त्या रात्री त्या सकाळी आम्ही 8 वाजता चालायला निघालेलो होतो. त्यावेळेचा आमचा जरा मुक्कामाचा टप्पा हा चुकला होता, कारण ज्या ठिकाणी आमची मुक्कामाची जागा होती ठाण्याच्या पलीकडे, तिथे विंचू आणि साप खूप मोठ्या प्रमाणात आहे, तिथे तुम्ही थांबू नका असं पोलिसांनी सांगितलं. आणि म्हणून 25 किलोमीटरचा आमचा टप्पा त्या दिवशी वाढून 35 किलोमीटरचा झाला होता. सकाळी आम्ही निघालो होतो, दुपारी जेवायला आम्ही थांबलो नव्हतो, शेतकरी कुणी जेवायला थांबले नव्हते. न जेवता 35 किलोमीटर त्या दिवशी आम्ही चाललो होतो. आणि दुसऱ्या दिवशी शहरातल्या पोरांची परीक्षा आहे. 10 मिनिटाची बैठक झाली, काय करायचं. कॉम्रेड गावित होते, अशोक ढवळे होते, आम्ही सगळे जमलो, काय करायचं. कॉम्रेड गावित म्हणाले की आपण रात्री चालूया. म्हटलं कॉम्रेड 35 किलोमीटर चाललीत लोक, प्रचंड ऊन, तुमच्याकडचं एक तर दमट वातावरण, सकाळपासून आलोय परंतु तुम्ही किती अवघड वातावरणात राहता मी अनुभव करतोय. प्रचंड ऊन आणि पायात चटके बसलेले, 7 दिवस चालत आलेली लोक, दुपारी जेवण मिळालेलं नाही. आणि कॉम्रेड गावित म्हणतायत की आपल्याला रात्री चालायचं. म्हटलं कॉम्रेड लोक चालतील का. ते उठले आणि ते म्हणाले की तुम्ही लोकांना विचारा काय चालतील का नाही. ते काय म्हणाले, पुढचं वाक्य लक्षात घ्या. ते म्हणाले शहरात राहणाऱ्या माणसांची पोरं आणि आपली पोरं सारखीच आहे, त्यांच्या परीक्षा आणि आपल्या पोरांच्या परीक्षा सारख्याच आहे, त्यांच्या पोरांना वेळेवर शाळेत पोहोचता यावं म्हणून शेतकरी रात्री चालतील. कॉम्रेड मला तो प्रसंग आठवतो, मंचावर उभे होतो आम्ही आणि विचारलं कॉम्रेड गावितांनी आणि डॉक्टर अशोक ढवळेंनी की काय करायचं, असा प्रसंग आहे. खालून आवाज होता, त्यांची लेकरं ती आमची लेकरं, आम्ही रात्री चालणार. 35 किलोमीटर दिवसभर चाललेले होते आणि तिथपासून तर परत आझाद मैदान पर्यंत 25-27 किलोमीटरचं अंतर होतं. परत जेवण करून अर्ध्या तासात पोरं चालायला उभी राहिली. 10:30 वाजता मला आठवतंय, परत सगळे रणांगणात उतरले, रात्रभर चालले. सकाळी 4:30 वाजता आझाद मैदानवर ही सगळी पोरं पोहोचलेली होती. मी ज्यावेळी कॉम्रेड विवेक मोंटेरोंना विचारलं की बाबा आम्ही शेतकऱ्याचं काय ऐकून घ्यायला कसं काय लोक तयार होतील, कॉम्रेड मोंटेरो आणि या सगळ्यांच्या मनामध्ये कदाचित हेच ते नातं होतं की अजून फारसं काही दूर जाणं झालेलं नाहीये. गावखेड्यातला शेतकरी आणि शहरातला कामगार यांचं नातं या 2 प्रसंगावरून मी आपल्याला सांगतो, आपल्याला सिद्ध होतं की आपली एकजूट आणि आपली नाळ, आपलं हृदय हे अशा प्रकारे अत्यंत ताकदीनं जोडलं गेलेलं आहे. यासाठी हे 2 प्रसंग मला वाटतं
हे आपल्याला नक्कीच आयुष्यभर आपण स्मरणामध्ये ठेवू शकणार आहोत. मित्रांनो, हे जे नातं आहे, मानवतेचं नातं, कामगार शेतकऱ्यांचं जे नातं आहे, तर त्या नात्यातून आपण जरा गावात काय चाललेलं आहे आणि गावाच्या शेतकऱ्यांच्या पुढे काय प्रश्न आहेत, हे 4-2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या तुम्ही ऐकाव्यात अशी माझी आपल्याला विनंती आहे. काय चाललंय गावामध्ये? गावामध्ये शेती हा शब्द आला, कुठेही शेती हा शब्द उद्गारा किंवा शेतकरी हा शब्द उद्गारा, अगदी समानार्थी वाटेल असा दुसरा शब्द येतो. तुम्ही गुगलवर जा, गुगलवर फक्त शेतकरी हा शब्द टाईप करा, त्याला लगेच खाली जे काही सजेशन्स येतील त्याच्यामध्ये एक शब्द तुमच्या आमच्या हृदयाचा ठोका चुकवणारा येतो. कोणता शब्द येतो? शेतकरी. याला अत्यंत समानार्थी होऊ घातलेला मराठीतला दुसरा शब्द दुर्दैवानं आत्महत्या हा आहे. शोधून बघा तुम्ही, शेतकरी म्हटलं की आत्महत्या हा शब्द तुम्हा आम्हाला आठवतो. असं दुर्दैवी चित्र आज सबंध महाराष्ट्रभर आणि देशभर आपल्याला दिसतं. शेती परवडत नाही, शेतीचं कर्ज वाढलंय, शेतीमधून बाहेर निघण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नाही आणि शेतीमध्ये असलेला माणूस आपल्या लेकरा बाळांना काही चांगलं आयुष्य देऊ शकणार नाही. आपली जी सहचारणी आहे, शेतकरी महिला आहे, जी रात्रंदिवस शेतात राबते, तिला सुद्धा एवढं सुद्धा सुख सबंध आयुष्यात देऊ शकत नाही. अशा प्रचंड विवचनेने ग्रासलेला शेतकरी बाप आणि शेतकरी आई, दुर्दैवानं जे आकडे येत आहेत ते आकडे तर आपण ऐकूच, परंतु ज्यांच्या आकड्यात रूपांतर झालेलं नाही, ज्यांनी प्रसंगी प्रत्यक्ष आत्महत्या केलेली नाही, परंतु प्रत्येक शेतकरी माणसाच्या मनामध्ये दुर्दैवानं आत्महत्या करावी हा दिवसातून एकदा तरी विचार आल्याशिवाय राहत नाही. इतकं बेकार वास्तव आज मराठवाडा, विदर्भ आणि कोरडवाहू असलेल्या शेतीमध्ये आपल्याला दिसतं. शेतकरी म्हटलं की आत्महत्या हा शब्द समानार्थी वाटावा इतकं वाईट चित्र आज मराठवाडा, विदर्भ आणि सबंध महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते. आकडेवारी काय सांगते? किती आत्महत्या झाल्यात? मोदींच्या काळात, मोदी सत्तेवर आले 2014, तुम्ही आकडेवारी काढून बघा, तेव्हापासून देशभरात आतापर्यंत 1,774 आत्महत्या झाल्यात. 1,00,000 शेतकऱ्यांची मडी त्यांच्या दारात पडलेली आहेत. हे चित्र कृपा करून तुमच्या डोळ्यासमोर येऊ द्यात. ज्यावेळी शेतकरी आत्महत्या करतो, त्याच्या आत्महत्या केलेल्या देहाला त्याचं तरुण पोरग ज्यावेळी खांदा देतं आणि त्याची तरुण मुलगी ज्यावेळी बाप मेलाय हे तिला दिसतं, त्यावेळी तिच्या भावना काय असतील हे आठवून बघा. या 2014 पासून आज जी काही 2025 आहे, या कालावधीमध्ये 1,00,000पेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात, ज्याच्यामध्ये शेतकरी पोराने स्वतःच्या बापाला खांदे दिलेत. अनेक प्रसंग असे आहेत की शेतकरी बापाने तरुण शेतकऱ्याच्या पोराला, स्वतःच्या लेकराला स्वतःच्या शेतामधल्या लिंबाच्या झाडावरून फास घेतलेल्या अवस्थेत सोडलंय, त्याला घरी आणलंय आणि त्याला खांदा दिलाय. परवा दिवशीची तर एक गोष्ट अशी कॉम्रेड अहमद, की लेकरू आलं शाळेतून, बापाकडे कपडे मागत होतं की सगळ्या पोरांना नवे कपडे घेतलेत, मला कपडे घ्या, मागच्या वर्षी तुम्ही घेतले नाहीत, मला पोरांनी चिडवलं, मला ह्यावेळी कपडे घ्या. 10वीचं पोरग आहे, नाही कळत त्याला शेतकरी अरिष्ट आणि काय 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 नाही कळत. ते बापाकडे आग्रह धरतंय की कपडे घ्याव. बरं, शाळेचे कपडे ते काय चीज हो, बापाने मागच्या वर्षी पण नाही घेतले, या वर्षी तरी घ्या. 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य साजरं करणार आहे, सगळं जग, महाराष्ट्र देश स्वातंत्र्य झाला म्हणून साजरा करणार आहे. हा शेतकरी बापाला स्वातंत्र्य मिळालंय का बघा. ते पोरग मागताय कपडे, एक चड्डी आणि एक बंडी घालून जायला, बापाकडे मागताय. बाप म्हणतोय ह्या वर्षी सुद्धा सोयाबीनला भाव मिळाला नाही, कापस अजून विकायचा पडलाय, पुढच्या वेळी घेऊ. पोराच्या मनामध्ये काय येतं माहित नाही. पोरग उठतं, शेतात जातं, बाबळीच्या झाडाला आत्महत्या करण्यासाठी फास टांगतं. 10-11 वर्षाचं पोर, 10वी-11वीचं पोरग आहे, 15-16 वर्षाचं साधारण होईल, स्वतःला लटकून घेतं. संध्याकाळी पोरग आला नाही म्हणून बाप
पाहायला जातो रानामध्ये कुठं भेटतंय काय, आणि पाहतोय तर पोरांनी लटकून घेतलंय. कशावरून लटकून घेतलंय? कपडे नाही, फक्त नवे कपडे नाही म्हणून लटकून घेतलेलं आहे. बाप घरी येत नाही, बाप पोराला सोडतो, त्याच्या गळ्याची फाशीची दोरी काढतो, स्वतःच्या गळ्याला बांधतो आणि स्वतःही लटकून घेतो. आत्ताची गोष्ट आहे 4-6 महिन्यापूर्वीची, आपल्या मराठवाड्यामध्ये घडलेली. चित्र आले व्हॉट्सअप फेसबुकवर. गाव खेड्यामध्ये बाप आणि आई कोणत्या संकटाला सामना करतय हे कृपा करून शहरात गेलेल्या भावांना सांगण्यासाठी मी आलोय. कॉम्रेड प्रभाकर संजगिरी, कॉम्रेड सुमन संजगिरी ज्या कामगार वर्गाच्या एकजुटीबद्दल बोलत होते, जोपर्यंत कामगारांचं काय चाललंय हे आम्ही शेतकरी समजून नाही घेणार, आणि शेतकऱ्यांच्या पुढे काय वाढून ठेवलंय हे कामगार नाही समजून होणार, तोपर्यंत ही मैत्री नाही होणार. काय वाटलं असेल त्या आईला नवऱ्यानं आत्महत्या केलेलं पाहून, 10वी-12वीला गेलेलं पोरग लटकलेलं पाहून, काय हंबरडा फोडला असेल त्या माऊलीनं. तिच्या पुढचं आयुष्याचं काय असेल, ती कशी जगेल, तिच्या लेकीचं, तिच्या सासूचं, तिच्या भाऊबंधांमध्ये जगत असताना सगळ्या शेतीचं कसं चालवेल ती आई. किती विधवा आहेत अशा शेतकरी विधवा या महाराष्ट्रात? 40,000पेक्षा जास्त संख्या आहे नजीकच्या काळातली अशा विधवांची, जिच्या पुढे संकटच संकट आहे. बाप गेला, पोरं बर्बाद झाली, सबंध संकट आहे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये. मित्रांनो, हे का आहे? 3च गोष्टी सांगणार आणि समारोपाकडे येणार. 3च गोष्टी सांगणार, सोपं करून सांगूया. कशामुळे आहे हे सगळं आर्थिक संकट? शेतीमध्ये साधारणपणाने तुम्ही सगळी अनेक लोक शेतकऱ्यांची पोरं आहेत, त्याच्यामुळे गावखेडं माहिती आहेत. मी जे बोलेल ते तुम्ही रिलेट करू शकाल, माझा विश्वास आहे. काय झालं हे शेतीचं संकट निर्माण होण्यासाठी? 1991 हा कालखंड आपण पाहूया, जिथपासून ही आत्महत्यांची भानगड आपल्याला वाढलेली दिसते. अगोदर शेतीमध्ये आत्महत्या होत नव्हत्या का? होत होत्या. शेतीमध्ये गरिबी होती की नाही? होती. शेतीमध्ये दारिद्र्य होतं का नाही? होतं. माझी आजी सांगते, आमच्या लहानपणी म्हणजे आजीच्या कालावधीमध्ये, मी पण आत्ता आमच्या बागायती शेती आहे, सगळी सिंचनाची साधनं आली, पण अगोदर कोरडवाहू शेती, एकत्र कुटुंब. माझे 4ही आजोबा कम्युनिस्ट चळवळीमधले, एक आजोबा लवकर गेले, पण हे 4ही जण हे सगळे लढ्यामधले कार्यकर्ते. पण त्यावेळच्या गप्पा सांगते अजून आजी. ती सांगते की आम्ही ज्या 5ही ज्या जावा होतो, त्या जावांना तुम्ही कल्पना करा दारिद्र्य किती होतं. डोक्याला तेल आठवड्यातून एकदा मिळायचं, आणि तेल कसं मिळायचं? तेल मिळायचंच नाही, खोबऱ्याच्या वाटीचा तुकडा सासू 4 जणींना द्यायची, एवढा तुकडा द्यायची, आणि मग तो ठेसायचा खलबत्त्यामध्ये. तो पिळून जेवढं निघेल तेल आठवड्यातून एकदा डोक्याला लावायचं, आणि ते जे चोथा उरेल तो लेकराला खायला द्यायचा. डोक्याला लावायचं तेल उपलब्ध नव्हतं, अशी अवस्था होती. साबण वगैरे लांबची गोष्ट, आणि आंघोळीला पाणी आणायचं 2-2, 4-4 किलोमीटरवरून. पहिल्यांदा बापे माणसांना घालायची, प्यायला साठवायचं, आणि मग मिळाली तर आंघोळ अंगाला. आणि 24 तास परत शेतीचं सगळं अरिष्ट काम करायचं. दारिद्र्य होतं की नाही? होतं, पण आत्महत्या त्या तुलनेनं नव्हत्या. दारिद्र्य होतं. त्यामुळे पहिली गोष्ट जर शेती अरिष्ट समजून घेताना करायची असेल, बऱ्याचदा गल्लत होते आणि राज्यकर्त्यांची तर होतेच. दारिद्र्यामुळे आत्महत्या होत आहेत हा चुकीचा समज अनेक विचारवंतांचा आणि सरकारचा आहे, आणि म्हणून उपाय करण्यामध्ये भानगडी होतात. दारिद्र्य वेगळं आहे. दारिद्र्यामुळे शेतीमध्ये आत्महत्या होत नाहीयेत. किसान सभा याच्याकडे कसं पाहते हा मूलभूत गोष्ट समजून न घेता उपाय करू लागलो की उपाय चुकतात, आणि मग दारिद्र्य निर्मूलनाचे उपाय, त्यातूनच कृषीचं संकट दूर होईल असं आकलन बनतं आणि फसगत होते. दारिद्र्य तेव्हा होतं, आत्महत्या मात्र नव्हत्या. कृषीचं अरिष्ट नव्हतं. कृषीचं अरिष्ट सुरू झालं 1991 नंतर. त्यानंतर आत्महत्या वाढल्या. मग 1991 ला असं काय घडलं की त्यामुळे आत्महत्या वाढल्या आणि शेतीचं संकट वाढलं? त्यावेळी नवी आर्थिक धोरणं घेतली गेली. जागतिकीकरणाचं, खाजगीकरणाचं, उदारीकरणाचं धोरण आलं 1991 ला.
आणि सरकारने ठरवलं की आता 1991 नंतर सांगितलं सरकारने धोरणातून आपल्या अधिकृत वक्तव्यातून की आता शेती ही सरकारची जबाबदारी नाही. त्या अगोदर होती का नाही? काही प्रमाणात होती. कशी होती? उदाहरणं द्या. 1991च्या अगोदर काय होतं? भांडवलीच व्यवस्था होती. ते काय समाजवाद आलेला नव्हता. पण 1991च्या अगोदर तुम्ही काढून बघा, मोठाली धरणं कोणत्या काळात झाली? 1991च्या अगोदर संबंध देशभर भाकरा नांगर पासून तर तुम्ही सगळं हे बघा. नवी बियाणं कुठे कधी कोणत्या कालावधीत आली? हायब्रिड कधी आलं गावाकडे? आपण सगळे बाजरीच्या भाकरी खायचो जुन्या आणि ज्वारी खायचो, परंतु गहू कधी आला हो? मला आठवतं मी काहीतरी 4वी-5वीला होतो तेव्हा आमच्याकडे गहू आला. आणि तो गहू कसा आला? त्याच्या अगोदर कमी पावसामध्ये तयार होणारा गहूची बियाणं नव्हती. मग कृषी शास्त्रज्ञ, त्यावेळचं सरकार, त्यावेळच्या संघटना यांनी जे काही सगळ्या परिणामातून हरित क्रांती नावाचे प्रकरण आलं, त्यातून शास्त्रज्ञांना सगळ्या सवलती मिळाल्या, पैसा मिळाला, विदेशी बियाणं आली, त्याचं संशोधन केलं गेलं, भारतीय वातावरणात लागू पडतील अशा प्रकारची बियाणं आली. एक पांढरी पावडर यायची, गावाकडे राहिलेल्या लोकांना माहिती आहे, पांढरी DDTची पावडर यायची. आता फार औषधं आली, पण तेव्हा औषधं नव्हती, एकच पावडर होती. पण पावडर कधी आली? ही कृषी क्रांती ज्याला आपण म्हणतो, हरित क्रांती, त्यावेळी ती पावडर आली. त्याच्यामुळे कीटकनाशकांचा प्रादुर्भाव थांबवला, सिंचनाची मशीन आली, डिझेलचे मशीन आलं आणि त्यातून एक प्रकारे 1991च्या अगोदर शेती वाचली पाहिजे, शेतकरी वाचला पाहिजे आणि गरिबांना अन्नधान्य मिळालं पाहिजे अशा प्रकारचा दृष्टिकोन असल्यामुळे पाठिंबा एक प्रकारे शेतीला होता. वेगवेगळे शोध लागत होते. शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठ या सगळ्या यंत्रणा काही प्रमाणामध्ये शेतीला मदत करत होत्या. का करत होत्या? शेतकऱ्यांबद्दल फार प्रेम होतं म्हणून हे होत होतं असा काही गैरसमज तुम्ही आम्ही ठेवायचा नाही. का करत होते ते सगळं सरकार यावेळी ते हे सगळी मदत? त्यावेळी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या पुढचा खरा प्रश्न कोणता होता? तो अन्नधान्याचा होता. खायलाच नव्हतं. बंगालचं सगळं खोरं जे होतं गहू पिकवणारं ते गेलं होतं बंगालकडे, वेगळा देश झाला होता. पाकिस्तान वेगळा झाल्यामुळे गव्हाचं जे खोरं होतं मोठं त्याचे 2 भाग झाले होते आणि मुख्य गव्हाचा भाग हा गेला होता पाकिस्तानमध्ये. आणि प्रचंड दुष्काळ त्याचा सामना करावा लागला 1962 साली. आपल्याला खायलाच नव्हतं अन्न. डुकरांना टाकलं जायचं. अमेरिकेत जे मिलो ते आणायचे जहाजातून भरून आणि ते जहाज मुंबईच्या तटावर लागले की त्यातून मग गावखेड्यापर्यंत पोहोचायचा लाल गहू. जुन्या काळातल्या म्हाताऱ्यांनी खाल्लेला आहे, बापांनी खाल्लेला आहे, तुम्हाला पण तो आठवतो. आणि कापड मिळायचं रेशनवर. खायलाच नव्हतं. आणि अमेरिका दादागिरी करत होता की हे धोरण घ्यायचं तर मिलो पाठवू, हे धोरण घ्यायचं तर गहू पाठवू. अन्नच नव्हतं. उपकार म्हणून नव्हे, शेतकऱ्यांचा फार पुळका आला होता म्हणून नव्हे, तत्कालीन सरकारने आपली अन्नाची गरज भागवण्यासाठी सगळ्या शास्त्रज्ञांना कामाला लावलं होतं. सगळ्या तिजोऱ्या मोकळ्या केल्या होत्या. सगळ्या धरणांची बांधणी, वेगवेगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या मागे उभे केल्या होत्या. आणि शेतकऱ्यांनी पण काही कमी मेहनत घेतली नाही. ही जी हरित क्रांती झाली, आज ढिगभर अन्न पडून आहे, गोदामं भरलेले आहेत, ते प्रचंड मेहनत भारतीय शेतकऱ्यांनी केली. आणि हा सगळा समाज, सगळी व्यवस्था, सगळं सरकार हे सगळं शेतीच्या मागे उभं राहिलं. स्वायत्तताच धोक्यात येईल जर अन्न धान्यासाठी आपण अमेरिकेवर अवलंबून राहिलो तर. कसलं स्वातंत्र्य राहील? तुम्हाला एक निर्णय सुद्धा त्यांच्या इच्छेशिवाय घेता येणार नाही अशी अवस्था निर्माण होईल ना, खायलाच जर त्यांच्याकडून मागवावं लागलं तर. आणि म्हणून देशाची स्वायत्ता वाचवायचंय, स्वातंत्र्य वाचवायचंय, अन्नधान्याची गरज भागवायची आहे, यासाठी 1991 च्या अगोदर सगळी व्यवस्था शेतकऱ्याच्या मागे उभी राहिली आणि त्यातून शेतीचा काही प्रमाणात विकास झालेला आपल्याला दिसतो. 1991 मनमोहन सिंग साहेबांच्या नेतृत्वाखाली ते म्हणाले की आता हे पुरे, आता आम्ही खतांना सबसिडी देणार नाही, ती कमी करणार, बियाणांना सबसिडी देणार नाही, ती कमी करणार, नवी बियाणं शोधायची आहेत, आखूड बियाणं चांगलं उत्पन्न देणारं संशोधनाला आम्ही आता पैसे देणार नाही, ते खाजगी कंपन्या करतील, बियाणं खाजगी कंपन्या करतील,
औषधं खाजगी कंपन्या काढतील, सगळं खाजगी कंपन्यांवर सोडून द्यायला सुरुवात झाली. आता खाजगी कंपन्या या शेतकऱ्यांना जगू देण्यासाठी आणि तुम्हाला कमी पैशामध्ये धान्य उपलब्ध व्हावं यासाठी स्थापन झाल्यात का हो भाऊ? नाही, नफ्यासाठी स्थापन झालेले आहेत. त्यांना तुम्हाला किती रुपयाला धान्य मिळतं याच्याशी काही घेणं नाही, शेतकऱ्याला बियाणं किती रुपयाला मिळतं याच्याशी घेणं नाही, बिलकुल काही घेणं नाही. त्यांना त्यांचे नफे वाढवायचे. 1991 नंतर आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं तर मुख्य शेतीमध्ये गोष्ट काय झाली, ती झाली शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. आणि त्याचं कारण आहे की शेतीला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी नफा कमवणाऱ्या कंपन्यांवर सोडून देण्यात आल्या. आणि त्याचा परिणाम म्हणून जी 2 रुपयाची वस्तू होती आज ती 10 रुपयाला शेतीमध्ये आम्हाला घ्यावी लागते. खत आहे, वेगवेगळी प्रकारची बियाणं आहेत, वीज आहे, वाहतुकीची साधनं आहेत, मजुरीची साधनं आहेत, ट्रॅक्टर, बाकी सगळे अवजार आहेत, सगळ्यांच्या मोठ्या प्रमाणात किमती वाढल्या, सेवांच्या किमती वाढल्या. आणि त्यामुळे 1 नंबरची गोष्ट झाली, 3च गोष्टी सांगून संपवणार. 1 नंबरची गोष्ट झाली, शेतीचा उत्पादन खर्च अनेक पटीनं वाढला. पैसे नसतील तर शेतीच उभी नाही करता येणार, कापूस लावता येणार नाही, सोयाबीन लावता येणार नाही, ऊस लावता येणार नाही. पैसे लागतील, मग पैसे घ्यावे लागतील, हातात नाही आहे, मग काय घ्यावं लागेल हो? कर्ज घ्यावं लागेल, कर्ज घ्यावं लागेल. शेतीचा उत्पादन खर्च भागवण्यासाठी कर्ज शेतकऱ्यांना घ्यायला लागायला लागलं मोठ्या प्रमाणामध्ये. मग ते कर्ज फेडायचंय आणि स्वतःच्या घरचा परपंच पण चालवायचा आहे, तर त्यासाठी पैसे कुठून येतील? जो शेतीमाल शेतात तयार झाला तो विकूनच येतील. बरोबर आहे का नाही मुद्दा? दुसरं काय साधन आहे गावाकडे? काही नाही. 1991 नंतर शेतीच्या शेतीमालाच्या बाबत सुद्धा दुसरी एक गोष्ट घडली. उत्पादन खर्च वाढवण्यासाठी मोकळीक कंपन्यांना दिली, तशीच मोकळीक परदेशामध्ये स्वस्तात जो शेतीमाल अनुदानांमुळे मिळतो तो आयात करायला परवानगी 1991 नंतर या कंपन्यांना दिली. मग काय झालं? या कंपन्या नफा कमवण्यासाठी स्थापन झाल्या, शेतकरी जगवायला स्थापन झाल्या का? नाही. जे जे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वस्तात आहे, अनुदानामुळे स्वस्तात मिळतंय, मोठ्या प्रमाणात सरकारचं अनुदान अमेरिका आहेत, युरोप आहेत, त्यांच्या शेतकऱ्यांना त्या देतात. ते स्वस्तातलं जे काही शेतीमाल आहे तो आयात करून भारतातल्या शेतीमालाचे भाव 1991 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाडायला सुरुवात झाली. खर्च वाढला, खर्च वाढला आणि खर्च भागवण्यासाठी जे यायचं होतं त्याचे भाव पडले. दोन्हीत नफा कोणाचा झाला? कंपन्यांचा. फायदा कोणाला मिळाला? मल्टीनॅशनल, नॅशनल उद्योगपतींना, भांडवलदारांना. आणि माती कोणाची झाली? शेतकऱ्याची झाली. दोन्ही कचट्यामध्ये सापडला. कर्ज अगोदरच घेतलंय, प्रत्येक वेळी घ्यावं लागतंय. आणि शेतीमाल जो तयार झाला तो विकायला गेलो, पैसे मिळत नाही. तुम्ही म्हणाल डॉक्टर हे तुमचं काय बरोबर नाही, उदाहरण द्या बुवा. आहे की नाही? काय कसं काय झालं? फोन करा गावाकडे. सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे ना, आता चालू आहे आमची लढाई. सोयाबीन उत्पादन शेतकऱ्याला विचारा, मोदी भाऊनी मोदी की गॅरंटी दिली आणि ते म्हणाले की आम्ही सोयाबीनला किती भाव देणार? 4,892 रुपये देणार, मोदी की गॅरंटी. मग महाराष्ट्राचं इलेक्शन आलं, मग ते महाराष्ट्रात आले आणि म्हटले 4,892 अजून वाढवतो म्हटले. किती वाढवणार? ते म्हटले 6,000 रुपये देणार, सोयाबीनचा दाना दाना खरेदी करणार, सगळ्या शेतकऱ्यांचं चांगलं करणार, फक्त कमळ लक्षात ठेवायचं. शेतकरी जे ते सांगितलं शेतकऱ्यांना. मग झाली निवडणूक, मग आले निवडून, बसले सत्तेवर, मुख्यमंत्री केलं देवाभाऊंला. काय अवस्था आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची? रांगाच्या रांगा लावल्यात विदर्भ मराठवाड्यामध्ये. सोयाबीनला मोदी की गॅरंटी म्हणून दिलेले 4,892 रुपये सुद्धा मिळाले नाही. 6,000 रुपयाचा प्रश्नच येत नाही. 4,892 सुद्धा मिळाले नाहीत. हेच सोयाबीन 3 वर्षापूर्वी किती रुपयावर गेलं होतं? 11,000 रुपये क्विंटल. कितीवर गेलं होतं? 11,000 रुपयावर. आज कितीवर आलंय? 3,800 रुपयावर. 3,200 हा आहे सोयाबीन त्यांच्या घरामध्ये असण्याची शक्यता आहे. 3,200 3,300 पर्यंत आलंय.
कितीवर गेलं होतं? 11,000वर गेलं होतं. कसं काय पडलं? मी जो मुद्दा सांगतो आहे, मोदी भाऊंना स्वप्नामध्ये कुणीतरी आलं आणि ते म्हटले सोयाबीन शेतकऱ्याचं बरं चाललंय, हे काय बरोबर चाललेलं नाही. विदेशामधून 11,000वर गेलेला सोयाबीनचा भाव, विदेशामधून यांनी परवानगी दिली सोयाबीनची आयात करण्याची. सोयाबीन म्हणजे काय? सोयाबीन असतं, तुम्ही तेल वगैरे भजे बिजे तळता घरी, आहे की? बोलवत जा मला पण घरी कधीतरी, ते तळता वगैरे, आहे की नाही? ते सोयाबीनचं जे काही तेल आहे, 1 किलो जर सोयाबीन क्रश केलं तर त्यातून, म्हणजे 100 किलो जर क्रश केलं तर त्यातून किती तेल निघतं? 16 लिटरच निघतंय. जादा काय निघतं? चौथा निघतो त्याचा. चौथा सोप्या भाषेमध्ये त्याला पेंड म्हणतात. सोया केक. हे केकचं काय करतात? हा केक जो आहे सोया केक, DOC, डी ऑइल्ड केक म्हणतात त्याला, म्हणजे ऑइल काढून घेतलं त्यातलं. ते चौथा तो किती निघतो? 100 वजा 16 किती झाले? आमच्याकडे 84 होता, तुमच्याकडे काय होता? कसं आहे विचारून घेतलं. 84. तर 84 जो भाग आहे हा ठरवतो सोयाबीनचा भाव किती पाहिजे. तेल नाही ठरवत, तेलाची किंमत असते, पण मुख्यतः सोयाबीनचा भाव कशाने ठरतो? त्या चौथ्यामधून. कारण हा जो चौथा आहे तो विकत घेतात पोल्ट्री उद्योगावाले, तो विकत घेतात पशुखाद्यवाले, त्याला मोठी किंमत मिळते आणि त्याच्यावरून मग सोयाबीनला किती भाव मिळणार हे ठरतं आणि त्याच्यावरून शेतकऱ्याला किती मिळणार हे ठरवतं. त्यामुळे मी जरी खात नसलो तरी पण तुम्ही जरा अंडे मटण खात चला, म्हणजे केक जादा लागेल. मोदी साहेबांनी काय केलं? मोदी साहेब म्हणाले की हे शेतकऱ्याचं चाललंय बरं चाललंय, बरोबर नाही. 11,000वर भाव गेला. पोल्ट्रीवाले गेले मोदी साहेबांकडे बसले, त्यांनी तुमच्या पियुष गोयलला बोलवलं मुंबईतच. एक दिवस कार्यक्रम ठेवा कॉम्रेड, चहा प्यायला जाऊ त्या मित्राकडे, मी 5-50 शेतकऱ्याला घेऊन येतो. राहतो मुंबईमध्ये. आता मला वाटतं कोणतं खाते त्याला माहित नाही, त्यावेळी ते होतं. हा राहतो मुंबईत आणि गद्दारी करतो महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची आणि भलं करतो भलत्यांचं. त्यांनी ऑर्डर काढली आणि डी ऑइल्ड केक जो आहे तो आयात केला. तो कोणता आयात केला? तो जीएम सोयाबीनचा केक आयात केला. जीएम म्हणजे काय? जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं. ते आपल्याकडे परवानगी नाही. म्हणजे जीन्स मध्ये बदल करून जास्त उत्पन्न घेतलं शेतकऱ्यांचं तर भलं होईल ना, ते आपल्याला काही करायचं नाहीये. त्याला आपली परवानगी नाही. पर्यावरणवादी आणि आपले पण काही लोक वगैरे, आपली भूमिका वेगळी आहे त्याच्याबद्दल, काही भानगडी होतील वगैरे पर्यावरणाच्या, म्हणून परवानगी नाही. त्याला आपल्याला परवानगी नाही. पण शेतकऱ्याचे भाव पाडायचे यासाठी ती पेंड मात्र आयात करायला परवानगी. जीएम सोयाबीनची आयात महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये झाली. 11,000चा भाव 10,000, मग 8,000, 6,000, मागच्या वेळी 4,500 आणि यावेळी 3,200, 300. काय मुद्दा सांगत होतो मी? मल्टीनॅशनल कंपन्या उत्पादन खर्च वाढवला, सगळ्या युरिया खत या सगळ्याचा भाव वाढून. दुसरं केलं, स्वस्त माल आयात केला आणि इथल्या शेतकऱ्याचे सोयाबीनचे सगळ्याचे भाव पाडले. अहो टोमॅटो वगैरे घालता का नाही तुम्ही ते भाजीमध्ये वगैरे, सॉस बीस वगैरे, काय काय टोमॅटो आमलेट वगैरे काय काय असं काय काय पदार्थ बनवता तुम्ही. आम्ही भाव पडले, गाड्याच्या गाड्या टोमॅटो काढले स्वतःच्या हातानं. काढणं पण परवडत नव्हतं. काही लोकांनी तर हेलकून दिले. हेलकून म्हणजे असे बांधलेले असतात टोमॅटो त्या तारीला, अशा हलवले की ते बदा पडता आणि मग बाग मोडून टाकायचा. गाड्या भरू रस्त्याच्या कडेला टाकून दिले. भावच मिळत नव्हता, काढायला पण परवडत नव्हतं, फेकून दिले. सरकार मदतीला आलं नाही. मग शेतकरी म्हटले आता परवडत नाही, यावेळी टोमॅटो लावायचे नाहीत. नाही लावले. पुढच्या वेळी भाव वाढले. काही शेतकऱ्यांनी लावले, सगळ्यांनी लावायचं नाही, काहींनी लावले. पण आमच्यासारखे म्हटलं आता काल नादी लागतं मोदीच्या, ते आपल्याला नाही चुकू देणार, नाही लावायचे. नाही लावले म्हणून भाव वाढले. मग 2 रुपये शेतकऱ्याला जादा मिळायला लागले. निवडणुका आल्या. मोदी भाऊंनी टोमॅटो कुठून आयात केले? नेपाळवरून टोमॅटो आयात केले आणि शेतकऱ्याचे भाव पाडले. सोडला नाही शेतकऱ्याला, द्या मत अजून त्यालाच. आपलं काही म्हणणं नाहीये. जिथं जिथं आपल्याला संधी मिळेल तिथे शेतीमालाचे भाव पाडले. कर्ज भरायला नाही, उत्पादन खर्च वाढलेला आणि जे पिकलं ते विकता आलं नाही.
तिसरा मुद्दा, शेवटचा मुद्दा, मग समारोपाकडे येतो. 2 मुद्दे समजले कशामुळे शेतीचा अरिष्ट वाढलेला आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे नैसर्गिक आपत्तीचा मुद्दा आहे. सरकार तर मारतच आहे, उत्पादन खर्च वाढवून मारतंय, शेतीमालाचे भाव पाडून मारतंय, निसर्ग पण सोडत नाही. जागतिक पातळीवर प्रचंड तापमान वाढ झालेली आहे. विशेषतः हे सगळं जे काही प्रक्रिया आहे 1.6 डिग्री सेल्सिअसनी दरम्यानच्या काळामध्ये जागतिक तापमान वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे पाऊस ज्यावेळी येत होता त्यावेळी पाऊस येत नाही, ज्यावेळी थंडी पडायला पाहिजे त्यावेळी थंडी पडत नाही. तुम्हाला फार तर माणूस काय करेल, अचानक उन्हाळ्यात थंडी पडली तर आपण स्वेटर घालू, किंवा पाऊस आला समजा उन्हाळ्यामध्ये तर आपण छत्री घेऊन जाऊ. शेतीचं काय करायचं? शेतीची जी पिकं आहे, जी पीक रचना आहे ती त्यावेळी पाऊस लागतो, त्यावेळी थंडी लागते. थोडस जरी घड्याळ बिघडलं की आमचं वाटोळ होतं साहेब. फुलं यायचा काळ आहे, टोमॅटोला फुलं यायचा जो काळ आहे फळधारणेचा, तो कितीचा आहे? त्या सबंध प्लॉटच्या आयुष्यामध्ये 8च दिवसाचा वेळ आहे. त्या 8 दिवसाच्या वेळात थोडीशी जरी गडबड झाली ना भाऊ, शेतकरी अरे कसा जगतो का आत्महत्या करतो. कर्ज घेतलेले पैसे लेकराला चड्डी घ्यायला नाही, ते घालायचेत मड्यावर नेऊन त्या दुकानदाराच्या, त्याच्याकडून बियाणं घ्यायचे, खतं घ्यायचे, ती शेतात टाकायची. 8 दिवसामध्ये ज्यावेळी फळधारणा होणार आहे त्यावेळी थोडस वातावरण बिघडू द्या साहेब, गेला प्लॉट, गेला. आत्महत्याच त्याने करायची, दुसरे काही संधीच नाही, संधीच नाही. अत्यंत वाईट अवस्थेमध्ये. म्हणजे तुम्ही काय करा बरं का, तुम्हाला जर शेतकरी का आत्महत्या करतो, लोक म्हणतात काय येडे ते काल आत्महत्या करता. अरे जगून पाहत्यासारखं तुम्ही महिनाभर कामाला जाताना जा तुम्ही कामाला, पगार वगैरे तुमचा आला ना, कोणाला 50,000 येईल, कोणाला 15,000 येईल, येऊ द्या ना. पैसे आले का? पैसे आले ना, ते काय करायचं, तुमच्या टेरेसवर आहे ना वाळत घालायचे. पावसाळ्यामध्ये वाळत घालून दाखवा. घालताल का वाळत? पैसे वाळत घालाल का? आणि घातल्यावर काय होईल? हे शेतकरी जाऊन तो जो शेतीमालचा उत्पादन खर्च जो असतो तो विकत घेऊन येतो, शेतात वाळत घालतो ना भाऊ. कधी पाऊस येईल, कधी ऊन पडल, कधी ऊन जादा पडल, कधी थंडी जादा पडल, कधी गारा पडतील, कधी वादळ येईल, काय भरोसा नाही. सगळे पैसे वाळत घातले हो त्यांनी शेतामध्ये. त्याचा सगळा जीव ते शेताकडे. मी लई इथं टमाटमा बोलतो. माझे वडील कारखान्यामध्ये सर्व्हिस करत होते, आई आयुष्यभर शेती करत होती. आता परवा दिवशी तुम्हाला मी सांगतो, शेतामध्ये मी आता आपलं भाषण बिषण करायला वगैरे इकडे तिकडं, परंतु शेतामध्ये वाटेकरी भाऊ म्हटला की यावेळी मी करणार नाही. ऊस तयार, काटून नेलेला, त्याचे बुडखं एवढे. माझ्या वडिलांचं वय तुम्हाला मी सांगतो आज 75 ओलांडून गेलेली आहे. ते 2-3 दिवस त्यांचा चेहरा असा बारीक झालेला. म्हटलं अण्णा काय, का बरं वैतागलेले आहेत? बाईला म्हटलं का बरं अण्णा वैतागलेले? बाई पण चिंतेमध्ये. पैशाची काय कमतरता राहिलेली नाही. आता मी जरा हॉस्पिटल बरं चालतंय, मंडळी कमवते, भाऊ चांगला व्यवस्थित आहोत, त्याचा पैशाचा काय मुद्दा नाही राहिला. शेतकरी समजून घ्या, पैशासाठी नाहीये ते सगळं. त्या शेतीमध्ये जर लावलं नाही ना तर शेतकरी जगत नाही हो. ते इतकं कनेक्ट असतंय त्या शेतीशी की त्याला कोरडवाहू राहिलेली शेती हे तो जगूच शकत नाही. तुम्हाला मी सांगतो, त्याला ते लावायच लागत आहे, त्याशिवाय त्याला चैन पडत नसते रे हो. त्या अण्णाला म्हटलं अण्णा नाही यावेळी समजा आपल्याला ऊस राहू द्या, काय फरक नाही पडत, नाहीतरी ऊसातून काय मिळतंय आपल्याला, प्रत्येक वेळी बाहेरूनच आणून टाकू राहिले, त्याच्यामध्ये काही मिळत नाही. अण्णांनी चेहरा सोडून दिलेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो, अण्णा गायब घरातून. म्हटलं गेले कुठं? बायला विचारलं कुठं गेले अण्णा? ते म्हणले कुठे गेले असतील. मी ओळखून घेतला आणि गाडी काढली. अण्णा कोयता हातात घेऊन ते बुडखं जे राहिलेले ते साळायला या वयामध्ये बळच गाडीवर बसून घरी आणलं. म्हटलं अण्णा दुसरं कोणाला तरी लावू आणि आपण करू. शेतकरी जगतो कसं बघा तुम्ही. त्याचं ते सगळं सर्वस्व त्या शेतीमध्ये असतंय आणि त्या सर्वस्व अर्पण केलेलं जे शेतीचं पीक आहे ते उभं राहिलं आणि पाऊस आला, गारपीट झाली, आर्थिक नुकसान होतच हो, पण ते खचतंय आतून. गेलं ह्या वेळेचं पीक. त्याला काय वाटतं ना, तुमचं लेकरू असतं ना, शाळेत जातं का नाही, ते लेकराला जसं जपता ना तुम्ही, त्याचा रिझल्ट यायच्या दिवशी जसं तुमची सगळ्यांची धगधग झालेली असते ना, त्या चेहऱ्यावर त्याला तुम्हाला पाहायचं असतं ना. ते दररोज पाहतो आम्ही त्या पिकाच्या चेहऱ्यावर की आज पाऊस नको यायला, उद्या गार नको पडायला, परवा दिवशी वादळ नको यायला. लेकरासारखं जपलेलं पीक असतं. या जागतिक हवामानामुळे काय झालंय, सगळं घड्याळ बिघडलंय भाऊ. ज्यावेळेस पाऊस पडायचा त्या दिवशी थंडी वाजती, थंडी वाजायच्या दिवशी गारपीट होती, गारपिटीच्या दिवशी भलतच काय होतंय. या सगळ्याचा परिणाम शेतीवर होतोय. मग त्याला उपाय काय? किसान सभा म्हणते की याला उपाय बुवा काहीतरी विमा बिमा द्या, नाही का, पीक विमा द्या. झालं काही नुकसान तर दिला पीक विमा. कसा दिला हो?
दररोज पेपरला बातम्या, पीक विम्याचा काडीचा फायदा शेतकऱ्याला नाही. फायदा कोणाला? कंपनीवाल्याला. फायदा कोणाला? कृषी मंत्र्याला. फायदा कोणाला? त्याच्या चेला चपाट्याला. बीडचे आपले नेते आता राजीनामा दिला. काय नाव त्यांचं? काय नाव? जरा मोठ्याने सांगा. नाव काय? नाव ठेवतानाच बापानं धनंजय ठेवलंय. आहेत कुठं तुम्ही? धनंजय मुंडे. हा, धनंजय मुंडे कृषी मंत्री होता हा भाऊ. भाषण करायला पटाईत हे टाकलं का चाललं सुरू. काय केलं यांनी? या धनंजय मुंडे कृषी मंत्री असणारा हा माणूस, ते नंतरचे जाऊ द्या, तुमचं काय काय केलं ते तर आहेचे भानगड. ते काय सगळ्या हत्यांपर्यंत वगैरे भानगडी. कृषी मंत्री असताना या माणसाने पीक विमा योजनेचं काय वाटोळं केलं त्याचे आकडे तुम्हाला ऐकवणार नाहीत. आकडे ऐकवणार नाहीत. अहो साहेब, गायरान जमीन, देवस्थानाच्या जमिनी, कोणाच्या खाजगी जमिनी, कोणाच्या बिगर शेती जमिनी सगळ्या एकत्र केल्या आणि त्यांच्यावर विमे काढलेत. 80 सेंटर बाबाने चालवले त्याच्या बगल बच्च्यांनी. 80 सेंटर बोगस विमे काढण्यासाठी. आणि जो पैसा आला त्यातली भरपाई शेतकऱ्याला मिळण्याऐवजी कोणाच्या खिशात गेली? या भाऊच्या चेल्या चपाट्यांच्या खिशामध्ये गेली. हा एकटा अपवाद नाही. याच्या अगोदरचा कृषी मंत्री तोच आणि त्याच्या अगोदरचा कृषी मंत्री तोच. संपूर्णपणाने पीक विमा योजनेचं वाटोळं, खायचं कुरण, कोट्यावधीचे पैसे कृषी पीक विमा योजनेमध्ये टाकायचे सरकारने आणि शेतकऱ्याला मात्र नुकसान झाल्यानंतर एक दमडी मिळत नाही. या अवस्थेमध्ये शेतकरी आहे. हे 3 मुद्दे भावांनो या कृषी अरिष्टाचे क्रुशियल मुद्दे आहेत. चौथा आणि शेवटचा मुद्दा जमिनीच्या मालकीचा मुद्दा आहे. आले ना चालत 40,000 शेतकरी. मुख्य मागणी काय होती? वन जमिनी शेतकऱ्याच्या नावे झाली पाहिजे. गायरान जमिनी कस्तोरे भाऊ शेतकऱ्याच्या नावी झाली पाहिजे. आता काहीतरी अदानीला काहीतरी प्रकल्प करायचा होता. गायरानाला सरकारच्या देखरेखीत पोलीस बंदोबस्तात 100-150 JCP लावून मोठमोठाले बंगले पाडले आणि जागा साफ करून दिली. उद्योगपतींना जागा नावं करायला 1 मिनिट नाही लागत भाऊ. आणि शेतकरी स्वातंत्र्य मिळापासून जमीन कसतोय भाऊ, त्याच्या अगोदर पासून नावावर झालेली नाहीत. जी नावावर आहे ती काढून घ्यायची. आमचे देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री काय म्हटले? ते म्हटले आम्ही गेलो, म्हटले आता मला काय करायचंय, समृद्धी झाली, आता मला काय करायचंय म्हटले, शक्तीपीठ करायचे म्हटले. मोर्चा आहे आता 2-4 दिवसांनी. काय करायचंय शक्तीपीठ? तर ते नागपूर पासून तर काहीतरी गुहागर पर्यंत लोकांना जोडायचे. अरे त्याच्या शेजारी 1.5 किलोमीटरवर तेवढाच चांगला रस्ता आहे. सगळे गावं कनेक्ट होत आहेत. काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही कशासाठी वेगळा रस्ता करायचा आहे? मी सकाळी आलो इथे, वेळ होता, तुमच्या टेबलवर एक पुस्तक पडलेलं होतं. ते काय तुम्ही म्हटले बेस्ट काय करायची, चांगली करायची म्हटले. चांगला मुद्दा आहे. मी वाचत होतो. आमची मुंबई आमची बेस्ट, चांगला मुद्दा आहे. सार्वजनिक व्यवस्था चांगली झाली पाहिजे. त्याच्यात तो मुद्दा लिहिला की बेस्ट चांगली करायला पैसे मागा मिळणार नाही. मिळणार नाही. रस्ता करायला पैसे मागा लगेच मिळतील. खरंय का खोटं? खरंय का खोटं? बेस्ट चांगली नाही करायची पण रस्ता चांगला करायचा. कारण बेस्ट चांगली करताना पैसे खाता येत नाही आणि आले तरी तेवढे खाता येत नाही. पण रस्ता करताना मात्र चंगळ खाता येते. आणि मग ते आलेले पैसे मला बूथवर वापरता येतात, निवडणुकीत वापरता येतात, टगे पोचता येतात, गुंड पोचता येतात, राजकारण करता येतं. काही गरज नाही ना शक्तीपीठची. आहे ऑलरेडी रस्ते. पण अट्टाच चाललाय की करायचं आणि शेतकऱ्याच्या जमिनी काढून घ्यायच्या. मित्रांनो, या 4 गोष्टीमुळे शेतकरी आतोनात पिडलेला आहे. शेती अरिष्टाची ही 4 लक्षणं आहेत. उत्पादन खर्च वाढलाय. 2, शेतीमालाला भाव मिळत नाहीये. 3, नैसर्गिक आपत्तीमध्ये संरक्षण नाहीये. आणि 4, जमिनींची मालकी द्यायची नाहीये, असलेली काढून घ्यायची आहे. या 4 गोष्टींवर उपाय केले की शेतीचं अरिष्ट संपन. पर्यायी धोरण हेच आहे. दुसरं काय वेगळं मांडायची गरज. हे 4 गोष्टी करायच्या आहेत. ते म्हटले हे करायचे नाहीत. डॉक्टर आपलं तुमचं जमणार नाही. मोदी भाऊ म्हटले हे तुमचं आमचं जमणार नाही. हे 4 गोष्टी आम्ही करणार नाही. करणार काय? शेवटचा मुद्दा सांगू तुम्हाला, माहिती आपला वेळ संपलाय. शेवटचा मुद्दा काय? ते म्हटले आम्ही ह्या 4 गोष्टी करणार नाही. उत्पादन खर्च कमी करणार नाही, शेतीमालाला चांगला भाव देणार नाही, नैसर्गिक आपत्तीत मदत करणार नाही, जमिनीची मालकी तुम्हाला देणार नाही. आम्ही तुम्हाला डायरेक्ट पैसे देऊ. कृषी सन्मान योजना काढू. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर किती रुपये पाठवायचे?
6,000 रुपये पाठवायचे. देवेंद्र भाऊ, मोदी भाऊ म्हटले 6,000 पाठवायचे. मग शिष्य माग नाही राहिला. देवेंद्र भाऊ म्हटले आम्ही पण किती पाठवणार, 6,000 पाठवणार. 12,000 रुपये पाठवले. आपण पण लोक आतले, जाऊ दे डॉक्टर कशाला काय चोराची लंगुटी, घ्या पैसे पदरात पाडून. दररोज वाटतात मला मोदीचे पैसे आले का, मग आता देवेंद्र भाऊचे पैसे आले का. अरे तो शेताचा भाव गेला ना, वाटोळ झालं. ते नाही मोदीचे पैसे महत्वाचे आहेत. दिले ना मत लोकांनी, दिले मत. डायरेक्ट सबसिडी जी आहे, लाडक्या बहिणीचं काहीतरी केलं म्हटले, तुमच्याकडे केलं का? केलं ना. गॅसचे भाव वाढवायचे, तेलाचे भाव वाढवायचे, पोराची फी वाढवायची, तुमचे हे बेसचे पैसे पगार हे वाढवायचे आणि तुम्हाला 1,500 रुपये द्यायचे. आणि मोदींनी द्यायचे ते तुम्ही दिले मत त्यांना. खरं का खोटं? डायरेक्ट कॅश जो पाठवण्याचं भानगड आहे, मूळ प्रश्न सोडवायचे नाहीत, मूळ प्रश्नांवर उपाय करायचा नाही, मूळ प्रश्नाला बगल देऊन तुमचे मत काढून घ्यायचे. म्हणून डायरेक्ट सबसिडी आहे. म्हणून आपलं म्हणणं आहे मूळ उपाय केल्याशिवाय आत्महत्या थांबणार नाही. मित्रांनो, मग तुम्ही म्हणता की डॉक्टर तुम्ही एवढं बोलता आणि एवढं भाषण करता आणि ते 40,000 लोक आणता आणि ते दुधाचं आंदोलन, सोयाबीनचं आंदोलन, कांद्याचं आंदोलन ते मोकर करता. निवडणुकीत हे सगळे कुठे गेले? पहिल्या निवडणुकीत कामाला आले लोकसभेच्या, चांगलं मतदान झालं आपल्याला. आम्ही दुधावाल्यांनी ठरवलं त्याचे 2-4 आमदार पाडले, कांद्यावाल्यांनी ठरवलं 2-4 खासदार पाडले. केलं, बरं झालं. जरा पुढच्या वेळी काय भानगड झाली तेवढी सांगणार आणि संपवणार. आणि ती नाही समजली तर गल्लत होणार, नाही समजली तर गल्लत होणार. शेतीत असा क्रायसिस आहे, शेतकरी वैतागलेत, शेतकऱ्यांची शहरातली पोरं पण वैतागली आहेत, कामगार वैतागलेले आहेत. त्यांना नको आहे मोदीचं सरकार आणि देवेंद्रचं सरकार. पण तरी तेच निवडून काय येतात? ते निवडून येतात कारण ते निवडणुका शेतीच्या आणि कामगाराच्या प्रश्नावर घेत नाहीत. खरं का खोटं आहे? ते निवडणुका कशावर घेतात? भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम, मराठा ओबीसी, आदिवासी धनगर. खरं का खोटं? खरं आहे का खोटं? हे खरं का? आपण म्हणतो चायला मेले अभ्यास केला होता, कांद्याचं आंदोलन केलं, दुधाचं आंदोलन केलं, पगारवाढीचं आंदोलन केलं, आशांचं आंदोलन केलं, मोकार अभ्यास केला होता. अरे भाऊ, तू अभ्यास ज्या विषयाचा केला तो विषयच पेपर मध्ये नाहीये, परीक्षेला तो विषयच नाहीये, तू आजवतो कशाला? हे बरोबर आहे का खोटं आहे? हे बरोबर आहे की नाही? निवडणुकीच्या वेळी आजूबाजूचं वातावरण बघा. कांद्याच्या भावाबरोबर लोक बोलत नाही, बेसचं वाटोळ झालं त्याच्याबद्दल बोलत नाही, तुमच्या पोराची पैसे फी वाढली त्याच्याबद्दल बोलत नाही, पोराला नोकरी नाही त्याच्याबद्दल बोलत नाही. सगळे कशाबद्दल बोलतात? कशाबद्दल बोलतात? भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम, ओबीसी, मराठा, धनगर, आदिवासी. खरं का खोटं आहे? अरे मग जो पेपर मध्ये येतो त्या पेपरचं काय करायचं याचा विचार केला नाही तर आपण नापास होत राहणार आहेत. पेपर मराठीचा आणि आपण जोर बैठका काढून राहिलो गणिताच्या, त्या गल्लत होणार ना. तुम्ही मास्टर आहे गणितात, मला माहिती आहे. आर्थिक प्रश्नामध्ये तुम्ही जिंकलेलेच आहे, प्रश्नच नाही. त्याच्यात तुमचा हात मोदी धरत नाही, फडणवीस धरत नाही, RSS धरत नाही आणि ओबीसी धरत नाही. त्यात तुम्ही मास्टर आहे. कुठं चुकलंय? ते आपल्या सगळ्यांची एकजूट होऊ नये म्हणून जे गारुड करतात, कामगार शेतकरी एकत्र येऊ नये म्हणून जे गारुड करतात, त्याचं उत्तर आपण द्यायला कमी पडतो आणि तिथंच आपला घात होतो. जुनं काहीतरी ती शेर होता, आम्ही 5वीला म्हणायचो ते, हमारी कश्ती वा डुबी जा पाणी कम था. आपण जिजाच गटांगळ्या खाल्या, त्याच्याकडे पाहत नाही आपण. हे वरचे नेते गण सांगत आहे तुम्हाला, अरे भाऊ हिंदू मुस्लिम करू नका, आपण सगळे एक आहे, मराठा ओबीसी करू नका, आपण सगळे एक आहे, कामगार शेतकरी आपण सगळे एक आहे. ऐकत नाहीत लोक. लोक अस्मितेच्या प्रश्नाकडे, जाती धर्माच्या प्रश्नाकडे अत्यंत वेगाने आकर्षित होतात. आणि ते आकर्षित का होतात यासाठी एक पुस्तक लिहिलंय, ते अस्मितांचं अंतरंग. तिथे आलेलं आहे का? विकायला आले असेल, वाचलं पाहिजे आपण कधी कधी चुकून. याचा अंतरंग काय आहे, का असं हो राहिलेलं आहे? या परवा कांद्याचा शेतकरी महाबरोबर घोषणा द्यायला, महाबरोबर जेलमध्ये जायला, परवा दुधाचा शेतकरी महाबरोबर घोषणा द्यायला, परवा संपामध्ये जीवाचं रान करणारा आमचा कॉम्रेड आमच्या बरोबर इथे मोर्चामध्ये, आणि साल मतदानाच्या बूथवर तिकडे जाऊन बसलेला. का हो राहिले असं? क्यों हो रहा है? त्याला का बरं त्याची ओढ वाटू राहिली आहे? त्याची ओढ वाटते
याचं अंतरंग त्या अस्मितेच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. सगळी भीती दाटली आहे आंतरराष्ट्रीय वातावरणाची, आणि या सगळ्या याच्यामध्ये आता आपलं काही निभाव लागत नाही, एकाकीपणा आहे, एकटेपणा आहे. मग अशा वेळी ज्या जन्मजात ओळखी आहेत, धर्माच्या ओळखी आहेत, जातीच्या ओळखी आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला सुरक्षित वाटायला लागतं. मग मी नवले आडनावाचे लोक गोळा करतो, हे कांबळे आडनावाचे गोळा करता, बरं वाटतं, जरा एकोपा वाटतं. मराठा एकत्र गोळा करताय, आदिवासी एकत्र गोळा करताय, होतंय का नाही असं? ओबीसी गोळा करताय. हे अंतरंग समजून घेतले पाहिजेत की असं का हो राहिलेलं आहे, आणि त्याच्यावर उपाय काय, याचा अभ्यास, याचं चिंतन, याचं मनन, आणि त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे. पेपर गणिताचा तुम्ही चांगला सोडवलाय, धन्यवाद. पेपर मराठीचा सुद्धा तुम्हाला चांगला सोडवावा लागेल तर पास होता येईल. पेपरला बातमी वाचली परवा मी, ते तुमचे संघचालक प्रचारक विचारक, मला काय माहित नाही त्यांची पदविध, कॉम्रेड कांबळे ज्यादा माहित असतील त्यांच्याकडून समजून घेईल. ते काय म्हटले, नीट समजून घ्यायचं. ते काय म्हटले, ते म्हटले घाटकोपरची भाषा कोणती? घाटकोपर कोणता विभाग तुमच्या मुंबईचा? घाटकोपरची भाषा कोणती म्हटले? गुजराती. वरवर पाहताना आपल्याला काय वाटतं का? बोलला असेल, जाऊ दे मरुदे, बोलला असेल. अंतरंग समजून घ्या, अंतरंग समजून घ्या. सगळ्या मराठा पॉप्युलेशन जी आहे महाराष्ट्रातली, ती जेवढे मतदान आहे त्याच्यापेक्षा ओबीसीची लोकसंख्या महाराष्ट्रात जादा आहे. मग त्यांनी काय केलं? जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पर्याय देत सगळ्या ओबीसी गट गोळा केले, निवडणुकीमध्ये आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. झाला का नाही घात? झाला ना घात? झाला. मुंबईत काय चाललंय? मराठी बोलणारी लोकसंख्या किती? वागडे नावाचे पत्रकार आहेत, त्यांनी पोस्ट केली, मोंटेरो साहेब, मी पाहिलं ते. त्यांनी असं चित्र काढलं, मराठी किती लोक बोलतात, गुजराती किती बोलतात, इतर भाषा किती बोलतात, ते चित्र दिलं. मुंबईमध्ये मराठी बोलणाऱ्या लोकांची संख्या आहे 41%. किती टक्के? आता पण इथं कॅल्क्युलेशन करा तुम्ही. 41%. बाकी कमी असेल त्याच्यापेक्षा, त्यांनी दिली ती. बाकी किती टक्के लोक इतर भाषा बोलतात? 60%. मग काय प्लॅन आहे आरएसएसचा? आता इथे जात नाही चालणार ना, हे मेट्रोपॉलिटन सिटी आहे, इथे जात नाही चालणार, फारशी वापरणार ते. मग भाषा वापरायची आहे, आणि मराठी भाषिकांची काही मतं वळवायचीच आहेत. पण हे बाकी भाषिक जे आहे ते सगळे व्यवस्थितपणाने आपल्या बाजूने वळवायचे आहेत. आता माझं वाक्य लिहून घ्यायचं. पुढच्या काही कालावधीमध्ये मुंबई मधला मुद्दा, बेस्ट मध्ये प्रवासात किती लोक मेले हा राहणार नाही, कामगारांचे पगार वाढले का नाही वाढले हा राहणार नाही, किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या हा राहणार नाही, तुमच्या लेकरा बाळांना शाळेत किती फी वाढली हा राहणार नाही, तुमच्या महिला किती सुरक्षित आहेत असुरक्षित आहेत हा राहणार नाही. मुद्दा राहणार मराठी विरुद्ध फूट पाडो और क्या करो, शासन करो. आणि ते फार शिस्तीत करतात, बरं, फार शिस्तीत. आता हे अंतरंग व्यवस्थित समजून घ्यावे लागते. याच्यावर उपाय काय हे समजून घ्यावं लागेल. आणि कामगार, मग तो कोणत्याही जातीचा असो, हिंदू असो, मुस्लिम असो, कोणत्याही धर्माचा असो, सगळे एक कसे होतील. आणि कामगार, शेतकरी, शेतमजूर, काम करणारे सगळे एक कसे होतील. हाच तर वर्गीय दृष्टिकोन सांगता सांगता आयुष्य पणाला लावलं ना संतगिरींनी. हाच वर्गीय दृष्टिकोन आहे की जात आणि धर्माच्या ओळखीच्या पलीकडे आपण सगळे जे काम करणारे आहेत ते जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत दोन्ही पेपर मध्ये आपण पास होऊ शकत नाही. पटलं का मित्रांनो हे माझं वाक्य? आणि म्हणून मित्रांनो मी भाषण संपवतो. कॉम्रेड संतगिरींना आठवायचं कशासाठी आहे? तो वर्गीय दृष्टिकोन सांगत राहिले आयुष्यभर. ते म्हणाले जात, धर्म आणि लिंग सुद्धा. त्यांची मुलगी इथं बोलली, मला पण थोडस जरा म्हणजे मला वाईट वाटलं थोडस, कारण मी पण सुधारायला पाहिजे मला स्वतःमध्ये असं मला वाटलं. काय म्हटले ते? काय म्हटल्या त्या म्हटल्या माझ्या वडिलांनी घरामध्ये ही स्त्रीची कामं आहेत आणि ही पुरुषाची कामं आहे हा भेदभाव केला. अरे नाही तरी मोठ्यानं म्हणा. नाही, सुरुवात कुठून होते? अरे बोले तैसा चाले, तिथून सुरुवात होते ना. मग जाती धर्माच्या पलीकडे जात आणि लिंगाच्या सुद्धा पलीकडे जात, सगळ्या पुरुष स्त्रियांची एकजूट आणि सगळ्या
श्रमिकांची एकजूट, ही वर्गीय एकजूट कुणाच्या विरोधात? लुटणाऱ्यांच्या विरोधामध्ये, धर्म जाती यांचं राजकारण करण्याच्या विरोधामध्ये सगळ्यांची एकजूट हे उत्तर आहे. आज कॉम्रेड संजगिरींना जे आठवायचं आहे ते या विचारासाठी आठवायचं आहे, या वर्गीय एकजुटीसाठी आठवायचं आहे. मित्रांनो, शेतीत काय चाललंय हे समजून तुम्ही घेतलं, याबद्दल मी तुमचा आभार मानतो. कधीतरी कामगारांचं काय चाललंय हे समजून घेण्यासाठी आम्ही किसान सभेच्या वतीनं तुमच्या नेत्यांना नक्की बोलू आणि तुमचं दुखणं पण समजून घेऊ, एकमेकाला समजून घेऊ. कामगार शेतकऱ्यांची एकजूट आणि महिला आणि पुरुष सगळ्या श्रमिकांची एकजूट, जाती धर्माच्या पलीकडे जाणारी एकजूट, धर्मांध ताकदीच्या विरोधात आणि शोषण करणाऱ्यांच्या विरोधातली एकजूट आपल्याला करायची आहे. तो संकल्प आजच्या दिनी करावा ही विनंती आणि आव्हान मी करतो आणि मला बोलवलं याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानून सांगतो.